लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करिता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, येशूकडे पहा। आज तुम्हाला आणि आम्हाला सर्वात मोठी जर काही गरज असेल आमच्या जीवनात तर येशूकडे पाहण्याची। आम्ही पाहणार आहोत या संदेशामध्ये येशूकडे पाहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये येशूकडे पाहिल्यामुळे काय काय बदल झाला। हा संदेश तुम्ही सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपण सर्वांना मी विनंती करीतो। गणना याचं पुस्तक याचा 21 अध्याय आणि याचं वचन 4 पासून 9 पर्यंत मी वाचत आहे। मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरिला। त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले। ते परमेश्वरा विरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशांतून काढून या रानात मराव्यास कशाला आणले? येथे तर अन्न नाही आणि पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत। तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठविले। त्यांच्या दंशाने इस्रायलांतील बरेच लोक मेले। हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वरा विरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे। तेव्हा हे साप आमच्या मधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर। तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली। परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल। मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला। तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे। परमेश्वर या वाचल्या गेलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव। या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो, आमेन। अर्थात या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की इस्रायल लोक ज्यावेळेला अरण्यातून प्रवास करीत असताना परमेश्वराविरुद्ध मोशे आणि हरोना विरुद्ध कुरकुर केलेली आहे। त्यावेळेला आगे साप त्या ठिकाणी इस्रायलांतील लोकांना चावलेले आहेत व त्याच्या दंशाने अनेक लोक मरू लागलेले आहेत। अशा वेळेला त्या लोकांना ही जाणीव झालेली आहे की आम्ही केलेल्या पापामुळेच हे आमच्यावर आलेलं आहे आणि त्यावेळेला ते मोशेकडे आलेले आहेत आणि मोशेला सांगत आहे। त्यावेळेला परमेश्वराने मोशेला सांगितले की तू एक पितळी सर्प बनव, जेणेकरून हा पितळी सर्प हा तू वर टांगव, यासाठी की जो कोणी त्या पितळी सर्पाकडे पाहिल तो वाचला जावा। अर्थात योहान कृष्णवर्तमान 3 अध्यायाच्या 14व्या वचनात येशूने म्हटले, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे। अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? या ठिकाणी हा पितळी सर्प जो आहे हा प्रायश्चित्ताला दर्शवित आहे। म्हणूनच या ठिकाणी येशूने म्हटले की मोशेने जसा अरण्यात सर्प उंच केला तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच करण्यात येईल, अर्थात वर टांगविण्यात येईल। हा त्याचा अर्थ आहे। जसं त्या पितळी सर्पाला वर टांगविण्यात आले की सर्वांनी त्याच्याकडे पाहावे, तसे येशू ख्रिस्तालाही क्रुसावर, त्या सुळावर, वधस्तंभावर, त्या क्रुसावर चढविले जाईल। अर्थात त्या लोकांनी पापे केली होती आणि त्यामुळेच त्यांना आजार आला होता। अर्थात इस्रायल लोकांनी त्या पितळी सर्पाकडे आपली दृष्टी ज्या वेळेला ते लावीत, आपले लक्ष त्या पितळी सर्पाकडे लावीत, त्या वेळेला ते वाचत आणि दंशांतून मुक्त होत असत। मृत्यूपासून, नाशापासून त्यांचा बचाव होत असे। अर्थात त्या ठिकाणी पितळी सर्पाकडे इस्रायल लोकांनी पाहिले। पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी केलेल्या कुरकुरीच्या पापामुळे त्यांना देवाकडून क्षमा मिळाली। दुसरी गोष्ट, त्यांना दैवी आरोग्य प्राप्त झाले। हीच गोष्ट ख्रिस्ताकडे पाहिल्याने प्राप्त होते। उदाहरणार्थ आम्ही पाहतो की काल्वरी क्रुसावर ख्रिस्त येशू 2 चोरांच्या मध्ये खिळलेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे खिळलेल्या चोराने येशूकडे आपली दृष्टी लावलेली आहे। तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात आला होता। थोड्या मिनिटातच त्याचा मृत्यू होणार होता। अर्थात त्याने त्याच्याबरोबरचा असणारा सहकारी येशूच्या डाव्या बाजूला खिळला होता। त्याला म्हटले होते की आपल्याला जी शिक्षा झाली आहे ही यथान्याय आहे, आपण त्या शिक्षेसाठी पात्र आहोत।
पण येशूने असे काहीच केले नाही, तो निर्दोष आहे असे बोलून त्याने त्या डावीकडच्या चोराचा निषेध केला होता. त्यावेळेला त्याने येशूला म्हटले की हे प्रभू, तू आपल्या राज्यासह येशील तेव्हा माझी आठवण कर. येशूने त्याला उत्तर दिले, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. येथे काय घटना घडलेली आहे? येथे प्रभू येशू ख्रिस्त या व्यक्तीला, ज्याला या जगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती, परंतु त्याला आपल्या जीवनाचा अंत होण्यापूर्वी पापांची क्षमा मिळालेली आहे येशूकडे पाहिल्यामुळे, व त्यामुळे अनंत जीवन त्याला प्राप्त झाले. अर्थात आमच्या पापांसाठी येशू ख्रिस्त हा एकमेव प्रायश्चित्त बनला संपूर्ण मानव जातीसाठी. आम्ही येशूकडे का पाहावे? कलेसेकरास पत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचन म्हणते, त्यांनी आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. अर्थात जर आम्ही येशूकडे पाहू तर येशूकडे असं सामर्थ्य आहे की जे आम्हाला अंधाराच्या सत्तेतून, सैतानी सत्तेतून मुक्त करून ख्रिस्ताच्या राज्यात आम्हाला आणून ठेवतो. 14वं वचन म्हणते, त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आम्हाला मिळाली आहे. येशू ख्रिस्ताकडे जो पाहिल त्याला ती पापांची क्षमा मिळेल. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय याचं 2रं वचन मी वाचत आहे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही वचन पाहत आहोत, जुन्या करारातील संदेष्टा मोशे याला जसे अरण्यात सर्प उंच करण्यास सांगितले आणि त्याने संपूर्ण इस्रायलाला आदेश दिला की तुम्हाला वाचायचं असेल तर त्या पितळी सर्पाकडे पहा जो टांगविला गेलेला आहे, तसेच नवीन कराराच्या मंडळीसाठी संत पौलाद्वारेही आम्हाला हेच सूचित करण्यात आलेले आम्हाला आढळत आहे. म्हणून इब्री लोकास पत्र 12 अध्याय 2रं वचन हे सांगत आहे की आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे आम्ही पाहत असावे. मोशेने अरण्यात पितळी सर्प उभा केला होता, त्याच्याकडे पाहिल्यावर इस्रायल लोक वाचले. आज तीच गोष्ट आमच्यासाठी या ठिकाणी आढळत आहे की ख्रिस्तालाही वधस्तंभावर टांगविण्यात आले. त्याच्याकडे जो पाहिल तोही तशाच पद्धतीने वाचेल. मोशेने हा पितळेचा साप का बनविला असावा? पितळ हे न्यायाला दर्शवित आहे. अर्थात येशू ख्रिस्ताने तुमचा आणि आमचा न्याय स्वतःवर घेतला म्हणून तो दंडित झाला. म्हणून येशूकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला क्षमा मिळते व आम्हाला आरोग्य सुद्धा मिळते. जसे मोशेने उभा केलेल्या पितळी सापाकडे पाहिल्यावर इस्रायल लोकांना क्षमाही मिळाली, म्हणजे जीवन मिळाले व आरोग्य सुद्धा मिळाले. हेच देव तुम्हाला आणि आम्हाला देऊ इच्छितो. म्हणून यशाचं पुस्तक 53 अध्याय 4 आणि 5 वचन म्हणते, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. अर्थात आमची पापे वाहण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने आमची सर्व पापे स्वतःवर घेतली, आमचे सर्व विकार, आमच्या सर्व वेदना स्वतःवर घेतल्या व त्या कारणामुळेच येशू जखमी झाला होता. तो आमच्या पापामुळे घायल झाला होता. त्याला बसलेल्या फटक्याच्या वळांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. येशू ख्रिस्ताकडूनच आम्ही दैवी आरोग्य प्राप्त करू शकतो. काय आम्ही येशू ख्रिस्ताकडे ज्या वेळेला आपली दृष्टी लावतो तेव्हा आम्हाला काय दिसते? काय आम्हाला येशू ख्रिस्त तो दिसत आहे काय, जो आमच्या पापांसाठी घायल झाला होता, ज्याला बसलेल्या फटक्याच्या वळांनी आम्ही बरे झालो? काय आम्ही त्या प्रायश्चित्त बनलेल्या बलिदानावर आमची दृष्टी लावू शकतो? ज्या ज्या आजारांनी येशूकडे दृष्टी लावली त्यांना तो आरोग्य देणारा दिसला. होय, प्रभू येशू ख्रिस्त आजही तेच कार्य करायला समर्थ आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये कोणतीही का समस्या असे ना, तुम्हाला येशूकडे आलं पाहिजे. विश्वासाने येणे फार आवश्यक आहे. जर तुम्ही येशूकडे धार्मिक मतांनी दृष्टी लावत असाल
तर तुम्हाला ते सांगतील की दैवी आरोग्य प्राप्त होण्याचे दिवस समाप्त झाले आहेत. परंतु तुम्ही देवाच्या या सत्य वचनाद्वारे येशूकडे जर दृष्टी लावाल तर आम्हाला आढळेल की तो काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्त बदलत नाही. त्याने जे कार्य 2000 वर्षापूर्वी केले ते आजही करावयास तो समर्थ आहे. आमच्या डोळ्यांचा आमच्या जीवनावर फार प्रभाव आहे. म्हणूनच येशू ख्रिस्ताने म्हटले मत्तई 6:22 मध्ये, डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. अर्थात डोळ्याचं कार्यच आहे की लक्ष केंद्रित करणे. इब्री लोकासपत्राच्या 12व्या अध्यायातल्या 2ऱ्या वचनात आम्ही एक महत्वाची गोष्ट पाहत आहोत. अर्थात तुम्ही आणि आम्ही आमची दृष्टी कशा प्रकारे येशूकडे खेळायला हवी हे उदाहरण प्रत्यक्ष प्रभू येशू आम्हाला दाखवित आहे. अर्थात त्याने आपली दृष्टी कुठे लावली होती आणि आता आम्हाला आमची दृष्टी कुठे लावायची आहे हे आम्ही शिकणं फार आवश्यक आहे. दुसरं वचन म्हणते, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी कित्ता ठेवलेला आहे. कारण 1 पेत्र 2:21 मध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्त येशू आमच्यासाठी उदाहरण बनला. त्याने आमच्यासाठी उदाहरण ठेवलेले आहे की आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. त्याने असे कोणते उदाहरण आमच्यासाठी ठेवले तर येशू ख्रिस्ताला या ठिकाणी येशू ख्रिस्ताला पकडलेला आहे. त्याच्यावर लोक थुंकत आहेत, त्याची दाढी खेचत आहेत, त्याच्या थोबाडीत मारत आहेत, त्याला चपडाका मारत आहेत, त्याच्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात येत आहे, त्याची वस्त्रे काढण्यात येत आहेत. हे सर्व त्याच्यावर गुदरलेले असताना त्याने आपलं लक्ष मात्र एकाच गोष्टीकडे लावलेलं आहे. पहा, जो आनंद त्याच्या पुढे होता. कसला आनंद येशू पुढे होता? आम्हाला मिळविण्याविषयीचा, की मी काहीही करून ही सर्व किंमत मोजून मी माझ्या मंडळीला मिळवीन. अर्थात येशू ख्रिस्त या ठिकाणी किंमत मोजत आहे. आम्हाला मिळविण्यासाठी तो आनंदित होता व त्या कारणामुळे त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. ते दुःख, ती वेदना, ती अवहेलना, अपमान हे सर्व तो सहन करू शकला कारण त्याच्या डोळ्यापुढे एक आनंद होता. अर्थात येशूने आपले डोळे त्याकडे लावले होते ज्यामध्ये त्याला आनंद होता. आणि हेच वचन तुम्हाला आणि आम्हाला शिकवत आहे की आज आम्हीही येशूकडे का पाहावे, कारण आमच्या जीवनाचा संपूर्ण स्रोत तोच आहे. कारण आम्ही जर येशूकडे पाहू तर त्याच्यात कोणतेच अशी उणीव नाही की जी आमच्या जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीत आम्हाला उपाय देऊ शकणार नाही. सर्व गोष्टींची परिपूर्णता येशू मध्ये आहे. म्हणूनच आम्हाला येशूकडे पाहायचे आहे. म्हणून वचन म्हणते की ज्याने त्याच्याकडे पाहिले त्याची मुखे कदापि लज्जेने काळवणार नाहीत. प्रकटीकरण 3 अध्याय आणि याच्या 18व्या वचनात आम्ही पाहतो की तुला दिसावे म्हणून आपल्या डोळ्यास लावण्याकरिता तू अंजन विकत घ्यावे. प्रियजन हो, आज आम्हाला देवाच्या वचनाचं अंजन हवं आहे यासाठी की आम्ही येशूकडे दृष्टी लावावी. डोळ्यास लावण्याकरिता अंजन याचा अर्थ सत्य व असत्याची ओळख आम्हाला देवाच्या वचनाच्या प्रकाशनाद्वारे प्राप्त होऊ शकते. म्हणून हे अंजन म्हणजे देवापासून प्राप्त होणारं प्रकटीकरण. देवाच्या प्रकटीकरणाशिवाय आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखू शकत नाही, समजू शकत नाही. पाहणे या शब्दाकडे आम्ही आमचं लक्ष लावूया. पाहण्यामध्ये एक दृष्टिकोन असतो. पाहण्यामागे आम्ही कशा प्रकारे पाहतो हे महत्वाचं असते. मिस्र देशांतील फारो आपल्या महलांतून इस्रायली लोकांकडे पाहत आहे. विटा मळणारी लोक आपले गुलाम म्हणून पाहत होता. त्या क्षणाला मोशे देखील त्याच महलाच्या त्या खिडकीतून इस्रायल लोक हे देवाचे लोक म्हणून पाहत होता. बघा, दोघाही व्यक्तींचा पाहण्यामागचा दृष्टिकोन व त्यावरच आज आम्ही बोलत आहोत. अनेक वेळा अनेक लोक लोकांकडे पाहत असतात, कोणा वक्त्यांकडे पाहत असतात. कोण कसा दिसतो, कोणाची वेशभूषा कशी आहे, कोण कसं भाषण करीतो. अर्थात ते आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तींना पाहत असतात.
अर्थात या जगात आम्हाला आढळते की लोकांचं लक्ष देवाच्या वचनांकडे लागण्याऐवजी कोण बोलत आहे, उपदेश करणाऱ्या त्या व्यक्तींकडे ते पाहतात. अर्थात देवाच्या वचनांतून जे सत्य प्रगट होत आहे त्या गोष्टीकडे त्यांचं लक्षच नसते. आता देवाच्या वचनाचे प्रकटीकरण समजण्यासाठी आपल्याला दैवी ज्ञानाची गरज आहे, जे आम्ही आमच्या स्वाभाविक डोळ्यांतून पाहू शकत नाही. ते पाहण्यासाठी, दूरची दृष्टी पाहण्यासाठी आम्हाला अनेक वेळेला दुर्बिणीचा उपयोग करावा लागतो. अर्थात जेव्हा मी माझी दुर्बीण घेऊन ज्या वेळेला मी सरळ पाहू लागलो त्यावेळेला मला दूरवर एक राजहंस दिसला. परंतु ज्या वेळेला मी ती दुर्बीण फोकस केली त्यावेळेला एकाऐवजी मला 5 राजहंस त्या ठिकाणी दिसले. अर्थात या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही ज्याच्याकडे पाहत आहोत त्याकडे आमचा फोकस लागणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हाच आम्हाला ती गोष्ट एकदम सुस्पष्ट दिसू लागते. ज्या वेळेला आम्ही देखील आमचे मन देवाच्या वचनाकडे पूर्ण फोकस करून लावतो त्यावेळेला देवाच्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसू लागतात. जे वास्तविक आहे तेच दिसू लागते. आम्हाला दिसते की प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक श्रीमंत तरुण आला होता व त्याला माहित होते की सार्वकालिक जीवनाविषयी आमचे कोणतेही धर्मपुढारी काही सांगू शकत नाही. तो येशूकडे आला होता, योग्य व्यक्तीकडे, कारण त्याला माहित होते की येशू सार्वकालिक जीवन देऊ शकतो. आणि येशूला त्यांनी विचारलेही की सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी काय करावे, कोणते चांगले कर्म करावे. अर्थात येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तू आज्ञा पाळ. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेला येशू त्याला सांगत आहे त्यावेळेला तो आपलं आत्मपरीक्षण करू शकलेला नाही. आणि या ठिकाणी आम्हाला आढळत आहे त्याने आपली दृष्टी येशूकडे लावली होती. येशूने त्याला अनंत जीवन मिळण्याचा मार्ग दाखविला होता, पण त्याने त्या मार्गाचा इन्कार केला. तो मार्ग स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर काय झाले? त्यानंतर तो श्रीमंत मनुष्य आम्हाला कुठे आढळतो? अधो लोकांमध्ये त्याने आपले डोळे वर केले. तेव्हा त्याला लाजर व त्या अब्राहामाच्या उराशी असणारा लाजर त्याला दिसलेले आहेत. जिथपर्यंत वेळ आहे तिथपर्यंत येशूकडे पाहणे आवश्यक आहे, कारण त्यामध्येच आमच्या जीवनाचे परिवर्तन आहे. नंतर फारच उशीर झालेला असेल. यशाचं पुस्तक याचा 45 अध्याय आणि 22 वचन म्हणते, पृथ्वीच्या सर्व सीमांनो, संपूर्ण पृथ्वीच्या सर्व सीमांना प्रभू देव बोलत आहे, मजकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. देवाकडे वळायचं आहे, येशूकडे आम्हाला पाहायचे आहे, त्याच्याकडे आम्हाला वळायचे आहे. व तुम्हाने आम्हाला येशू ख्रिस्ताकडे पाहायचे आहे. तोच जगाचा तारणारा आहे, त्याच्याशिवाय कोणी तारणारा नाही. म्हणून येशूकडे त्या नजरेने आम्हाला पाहायचे आहे, तर तो आमचं सहाय्य करेल. अर्थात काही वेळेला आम्ही पाहतो की काही लोक अशा प्रकारचे असतात, देवाचे सत्य वचन ऐकल्यानंतर ते ग्रहण करण्याऐवजी ते अशा प्रकारचा एक दृष्टिकोन बनवून ठेवतात, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. अर्थात आज अनेक लोक अशाच पद्धतीने येशूकडेही पाहत आहेत व या कारणामुळे येशूला ते ओळखण्यास चूक करीत आहेत. येशूला आम्ही त्याच्या वचनासह पाहणं गरजेचं आहे. जर आम्ही येशूला त्याच्या वचनासह पाहू तरच आम्हाला तो येशू ओळखण्यात येईल. तुम्ही येशू ख्रिस्ताला कोणत्या तरी गोष्टीच्या पुस्तकांतून पाहू शकत नाही, किंवा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या धार्मिक प्रणाली, रूढी, परंपरा, चालीरीती यांतून पाहू शकत नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला त्रैक्य देवांती हा एक दुसरा व्यक्ती आहे, पुत्र जो देव, असंही आम्ही ओळखू शकत नाही, कारण पवित्र शास्त्र बायबल अशा प्रकारची शिकवणूकच देत नाही. आणि जर आम्ही येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे त्रैक्य देवालती दुसरा व्यक्ती जर समजत असू तर आम्ही अजूनही येशूला ओळखलेलं नाही. आम्ही येशूकडे पाहण्यास चूक करीत आहोत, मग आम्ही येशू ख्रिस्ताला पाहतच नाही. या बायबलचा देव एकच आहे. म्हणूनच फिलिपाने येशूला म्हटले की आम्हाला पिता दाखव म्हणजे आम्हाला पुरे आहे. तेव्हा येशूने फिलिपाला म्हटले, फिलिपा, एवढा काळ मी तुझ्या बरोबर असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिलेले आहे, कारण मी आणि पिता एक आहे. अर्थात येशूकडे आम्ही कसे पाहू शकतो? देवाच्या वचनाद्वारे, कारण येशू देवाचे वचन आहे, तोच देवाचा शब्द आहे. म्हणून आम्हाला आमचे मन देवाच्या वचनाकडे लावायचे आहे. देवाचं वचन त्यात आम्हाला पाहायचे आहे, कारण देवाचं वचन हा आमच्यासाठी आरसा आहे. ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनात पाहू लागतो त्यावेळेला आम्हाला आमचे प्रतिबिंब दिसू लागते. म्हणून याकोबाचे पत्र 1 अध्याय 25 वचन म्हणते, परंतु जो स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो
अर्थात निरीक्षण करणे हेच फोकस दर्शविलेला आहे. येथे आम्ही त्या वचनाकडे सातत्याने पाहत राहतो. म्हणून येथे वचन पुढे शिकवित आहे, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. अर्थात देवाच्या वचनाकडे निरीक्षण करीत असल्या कारणाने, म्हणजे येशूकडे तो पाहत असल्या कारणाने 3 फायदे आहेत. पहिली गोष्ट, तो ऐकून विसरणारा न होता. दुसरी गोष्ट, कृती करणारा होतो. तिसरी गोष्ट, त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते, म्हणजे तो आशीर्वादित होतो. अर्थात डोळ्याचं कार्य अशा प्रकारे आहे, एखाद्या कॅमेऱ्यामध्ये लेन्स कार्य करीत असते. म्हणजे एखादी गोष्ट दूरची जवळ पाहू शकतो, परंतु ती जवळ पाहण्यासाठी त्याकडे एकटक पाहणे फार आवश्यक आहे. अर्थात ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाकडे एकटक पाहतो, म्हणजे येशूकडे पाहतो, तेव्हा आम्ही आमच्या जीवनातील अनेक येणारी आव्हानं पेलू शकतो. ख्रिस्ताकडे पाहून जीवनातील तणाव, दडपण, आव्हान यावर विजय प्राप्त करू शकतो. आम्ही पाहतो की प्रभू येशूचे शिष्य त्या समुद्रांतील तुफानामध्ये सापडले होते, तेव्हा त्यांनी आपली दृष्टी येशूवर लावली होती, कारण त्यांनी प्रभू येशूला एकमात्र सहाय्य करणारा म्हणून येताना पाहिले होते व त्यानेच त्यांना मदत केली होती वादळ शांत करण्यासाठी, यासाठी की त्यांना इच्छित किनाऱ्यास सुरक्षित पोहोचवावे. प्रियजन हो, आमच्या जीवनातील वादळात देखील आम्हाला येशूच सहाय्य करणार आहे. येशूकडे पाहणे याचा अर्थ आमचे लक्ष पूर्णतः येशूकडे खिळले जाणे व दुसऱ्या गोष्टींतून वेगळे होणे. अर्थात केवळ येशूकडेच पाहणे. येशूकडे पाहण्यासाठी आम्हाला धीर धरण्याची गरज आहे. काय आम्ही आमची दृष्टी कोणाकडे लावायला हवी? येशू शिवाय आम्हाला सहाय्य करणारा कोणी नाही. वचन म्हणते, मनुष्याचे सहाय्य व्यर्थ आहे. आकाश व पृथ्वी यांच्या निर्माणकर्त्या परमेश्वरापासून मला सहाय्य येते. म्हणूनच आम्हाला आमची दृष्टी त्या प्रभूकडे लावणे आहे, येशूकडे लावणे आहे. आम्ही येशूकडे का पाहावे? कारण तो आमची मदत आहे. अशी कोणतीच समस्या आमच्याकडे नाही ज्याचा उपाय येशूकडे नाही. येशू आमच्या जीवनातील हर एक समस्येचा उपाय देतो. म्हणून आम्ही येशूकडे विश्वासाने पाहिले पाहिजे. येशूकडे पाहणे म्हणजे येशूवर अवलंबून राहणे. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्त हा एक उत्तम मेंढपाळ आहे व आम्ही त्याची मेंढरे आहोत. अर्थात मेंढरांचं लक्ष ज्या वेळेला मेंढपाळापासून हटते, त्यावेळेला मेंढरे भटकू शकतात, हरवू शकतात, नाश पावू शकतात. परंतु जे मेंढरू आपल्या मेंढपाळाकडे कायम लक्ष देऊन राहते, ते मेंढपाळाला अनुसरते. म्हणून येशूने म्हटले, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात मुळीच चालणार नाही. येशू शिवाय आम्हाला काहीच करता येत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरच अवलंबून राहायला हवे. एके दिवशी योहान बाप्तिस्मा करीत असताना त्याला आपल्या दृष्टीसमोर देवाचा कोकरा आढळलेला आहे. सर्व लोकांना तर दिसत नव्हता, पण योहानाला येशू ज्या वेळेला यार्देन नदीत चालत येत असताना पाहिला, त्यावेळेला योहानाने म्हटले, हा पहा देवाचा कोकरा, जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा. येशूकडे योहानाने आपली दृष्टी लावली होती व येशू ख्रिस्त संपूर्ण जगाची पापे हरण करण्यासाठी आलेला देवाचा कोकरा जो वधला जाणार होता, त्याला योहानाने इस्रायली लोकांपुढे प्रगट केले. व त्यानंतर आम्ही पाहतो की त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने बाप्तिस्मा दिल्यावर कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा खाली उतरताना त्याने पाहिला. त्याने आपली दृष्टी वर लावली, कारण त्याला तसे सांगण्यात आले होते. त्यावेळेला आकाशांतून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे व याच्याविषयी मी संतुष्ट आहे. देव स्वतः आपली ओळख योहानाला देत होता. मोशे त्या होरेब डोंगरावर होता, ज्या वेळेला त्याने पाहिले की एक झुडूप जळत आहे. ते झुडूप जळताना तो पाहत होता, परंतु ते त्याला दैवी भासले आणि त्या झुडपामध्ये तर अग्निस्तंभ होता, म्हणजे प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी आला होता. आणि त्यावेळेला मोशे त्या झुडपाजवळ गेलेला आहे, तेव्हा वाणी झालेली आहे व त्या वाणीने त्याला सांगितलेले आहे की मोशे मोशे, तू आपल्या पायातल्या चपला काढ, कारण ज्या जागी तू उभा आहे ती पवित्र आहे, कारण मी तो आहे. त्या व्यक्तीला मोशेने त्या ठिकाणी पाहिले, तो त्याला त्या जळत्या झुडपामध्ये दिसला. अर्थात मी तो आहे हा अनंत कालातील शब्द आहे, ज्याला कोणता काळ नाही. दानियल संदेशाने बाबेलामध्ये असताना त्याने आपल्या दृष्टांतामध्ये एक मूर्ती पाहिली. ही मूर्ती
4 राज्यांना दर्शवित होती. अर्थात या जगात कशा पद्धतीने एक राज्य गेल्यानंतर दुसरं राज्य येणार आहे अशा प्रकारे 4 राज्ये दर्शविली होती व 4थं राज्य ज्यात आज तुम्ही आणि आम्ही राहत आहोत हे शेवटचं राज्य या पृथ्वीवरचं आहे. अर्थात हा दृष्टांत दानिएलाला एक भविष्यवाणीच्या स्वरूपात देवाने दाखविला होता की अंत समयामध्ये काय होणार आहे. अर्थात दानिएलाने येशू ख्रिस्ताला पाहिले एक धोंडा म्हणून, कोणाचा हात न लागता अचानक तो धोंडा त्या मूर्तीच्या पायांच्या बोटावर आदळलेला आहे व ती संपूर्ण मूर्ती म्हणजे 4ही मानवी राज्ये या पृथ्वीवरची उद्ध्वस्त होऊन चक्काचूर झालेली आहे व त्या धोंड्यांतून एक महान असा पर्वत बनलेला आहे ज्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली व ते आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे लवकरच या पृथ्वीवर येणारे अविनाशी राज्य आहे. अर्थात या ठिकाणी दानिएलाला तो धोंडा येशू दिसलेला आहे. त्यांनी येशूकडे आपली दृष्टी लावलेली आहे व त्याला हे प्रगटीकरण प्राप्त झालेले आहे. 3 वर्षे पेत्र येशू बरोबर असूनही अशी एक वेळ आली होती की पेत्राने येशू ख्रिस्त याला मी ओळखतो हे 3 वेळा नाकारलेला आहे आणि येशूने त्याला काही तासापूर्वीच सांगितले होते की तू मला ओळखतोस हे तू नाकारशील तेव्हा कोंबडा आरवेल. आणि प्रियजन हो, 3 वेळा कोंबडा आरवल्यानंतर काय गोष्ट घडलेली आहे. लूका सुवर्तमान 22 अध्याय 61 वचन म्हणते, मग प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली तेव्हा आज कोंबडा आरवण्याच्या आधी तू 3 वेळा मला नाकारशील हे प्रभूचे वचन जे त्याने त्याला सांगितले होते ते पेत्राला आठवले. मग पेत्र बाहेर निघून गेला आणि फार दुःखी होऊन रडला. अर्थात येथे काय गोष्ट घडलेली आहे. पेत्राची दृष्टी येशूकडे व येशूची दृष्टी पेत्राकडे लागलेली आहे व येशूकडे पाहिल्यावर पेत्राला दिसलेला आहे की येशू किती दयाळू आहे, येशू किती क्षमाशील आहे. येशूकडे लावलेल्या या दृष्टीतून त्याचे हृदय फुटलेले आहे व त्याला पश्चाताप आलेला आहे. अर्थात पेत्राच्या जीवनाचं परिवर्तन येशूकडे पाहिल्यावर झालेलं आहे. स्तोत्र संहिता 34 अध्याय 5 वचन म्हणते, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. अर्थात परमेश्वराकडे पाहिल्याने आम्ही प्रकाश पावतो व आम्हाला लाजेपासून तो परमेश्वर वाचवितो. म्हणूनच वचन म्हणते की देवावर विश्वास ठेवणारा कधी लज्जित आणि फजित होणार नाही. म्हणूनच आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिले पाहिजे, कारण तोच आमचा देव आहे. पेत्राने शापोच्चार केला होता, येशूला मी ओळखतच नाही असे म्हटले होते. तोच तो पेत्र येशूकडे पाहताच क्षणामध्ये बदलला. प्रियजन हो, येशूकडे पाहणे हे साधन नाही. आज तुम्हाला आणि आम्हाला येशू बोलावत आहे. काल्वरी क्रुसावर त्या वधस्तंभावर तो टांगलेला आहे. इस्रायल लोकांनी त्या पितळी सर्पाकडे पाहिले आणि ते वाचले. तो पितळी सर्प दुसऱ्या तिसऱ्या कोणास नव्हे, प्रभू येशू ख्रिस्तालाच दर्शवित आहे. आज आम्हाला येशूकडेच पाहणे आहे, तरच आमच्या जीवनाचं परिवर्तन आहे. आमच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद आहे. मला आशा आहे की या संदेशाद्वारे प्रभू तुमच्याशी बोललेला आहे. स्तोत्रकर्ता दावीद स्तोत्र संहिता 16 अध्याय व याच्या 8व्या वचनात म्हणतो, मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. अर्थात दावीदाने परमेश्वराला आपल्या डोळ्यापुढे नित्य ठेवलेला आहे. अर्थात त्याचं लक्ष त्या प्रभूकडे पूर्णपणे एकटक लागलेलं आहे व अशा कारणामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी ढळू शकत नाही, कारण माझी दृष्टी माझ्या प्रभूकडे खिळलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याविषयी लिहू शकता, आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.